अगं आजी, काय ग इथे का बसलीस अशी? काय झालं? काही नाही ग, झोप येत नाही. पण तू का जागी आहेस? अगं मी नेहमी सारखं दार लावायला आले तर बघितलं तू इथे बसली आहेस का? आजी अगं तू नको ना काळजी करू, सगळं होईल नीट. आता आपण सगळे एकत्र आहोत की नाही? हा, काहीच सरळ होत नाही ग. हे ना समजा माझ्यामुळे झालंय. मी जर सही केली नसती तरी हे झालंच नसतं का नाही सांग? पण मला वाटलं जग सुधारलाय, पण नाही, तो सुधारण्यातला नाहीच. तुझ्या बापात आणि जगात लय जमीन आसमानाचा फरक आहे ग. जमीन आसमानाचा फरक. आता बघ की नातीच्या सासरी येऊन राहायला लागले. म्हातारपणा ते समजा नाही बघवत ग, नाही बघवत आणि सण बी होत नाही. आजी ऐक ना, तू शांत हो बरं. हे बघ शांत हो, झालं ते झालं. जाऊ दे, काका आला त्याने ते घर घेतलं, सोडून दे आता. घेऊन गेला तू घर. तू नको ना एवढा विचार करून त्रास करून घेऊ. तुला माहितीये का, सीताईंनी तर राहू दिलं नसतंच तुला तिथे. पण हे जर भाऊंना कळलं असतं ना, भाऊ मला ओरडले असते, तिला आधीच का नाही घेऊन आलीस म्हणून. आजी तू अगं आधार आहेस माझा. पप्पांच्या पाठीशी तू नेहमी उभी राहिलीस, नेहमी. असाच मला तुझा आधार पाहिजे ग. तुला कळतंय का? हा, तुला ना आधीची बाई आजी व्हावं लागेल जर ते घर मिळवायचं आहे तर. पण त्यासाठी झोपावं पण लागेल आता. चला, कळतंय का? नको काळजी करू अगं. चल 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 ये. कैलास, माझ्या शिवाच्या पाठीशी उभा राहा खंबीरपणा. माझ्या शिवाच्या पाठीशी. चल आजी ये. कोण आहे रे? ए कोण रे कोण? हे कोण आहे? ये ना, ये समोर, ये ना समोर ये. बघतो तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही? तुम्ही सगळी ते शिवाचीच पिल्ला आहात रे. तुम्ही हाताला लागा, पोलिसांनाच बोलवतो, आत टाकतो तुम्हाला. मग बघतो ती शिवा कशी येते तुम्हाला सोडवायला. ये ना समोर ये. टरके कोण? ये ना, ये ना. तुम्ही लागा रे हाताला, मग बघतो तुम्हाला.
काय झालं बाळा? तुझ्या डोळ्यात पाणी? मग माझ्या आयुष्यात काही चांगलं घडतंय असं वाटलं ना की सगळं कोसळून पडतं. आता मला नाही कळत मी काय करू. आपलं घर गमावून बसले मी. हे बघ शिवा, सगळं काही चांगलं चाललंय, असं सुखाचं समाधानाचं आयुष्य तुला जगता येईल? म्हणजे संकट त्यांच्यावरतीच येतात जे त्यांच्यावर मात करून पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात. तू अनेक वेळा हे केलंयस आणि तुला आताही तेच करायचं. किती मोठं संकट येऊ दे, तुला जिद्दीने त्याच्यावर मात करायची. आपण ना नेहमी नकारात्मक बाजूच बघतो. अरे बाळा, आता 2 कुटुंबांची ताकद तुझ्या मागे आहे. ती ताकद घे आणि लढ. आणि मला खात्री आहे तू जिंकणार आहेस. आणि हा फक्त माझा नाही, दोन्ही कुटुंबांचा विश्वास आहे. आणि बघ, तुझ्या आजीला, आईला आणि दिव्याला तू पुन्हा ते घर मिळवून घेणार आहेस. पप्पा, मी तुम्हाला प्रॉमिस करते, तुमची आठवण जपून ठेवलेलं घर मी नक्की परत मिळवणार. अरे वा, हे बरं आहे. मी विसरले होते. या गरिबांना तर राबायची सवयच असते ना. आता ह्यांनी सगळी कामं केली म्हणजे माझे कष्ट वाचले. कीर्तिताई, काही हवं होतं का तुम्हाला? अहो, मी नाश्त्याचंच बघायला आले होते. तुम्ही केलंय सगळं? बरं झालं, तुमची मदत झाली मला. नाही, खरं तर आम्हाला तुमचीच खूप मदत झाली. हो, ते तर आहेच. तुम्ही सांगा ना काय करायचंय, मी करते. मी जे सांगेन ते कराल तुम्ही? हो, का नाही. काय ना, सगळं रोज एकटीवरच पडतं ना. मी आत्ता पण नाश्त्याचंच बघायला आले होते, पण तुम्ही केलाय म्हणून बरं झालं. खरं तर तुम्ही जेव्हा आलात ना सगळे, मला प्रश्नच पडला होता, एवढ्या सगळ्यांचा नाश्ता, जेवण कसं काय करायचं ना. नाही म्हणजे तुम्ही आलात तर आनंद झालाच आहे मला, पण तरीही मी प्लेट्स लावायला घेते. तुम्ही हे सगळं आवरा. हो आणि जरा पुसून घेतलं तर बरं होईल. हो, करते, साफ करते. सगळ्यांनी पोटभर नाश्ता करा आणि सांगा मला कसा झालाय उपमा. कीर्ती, खरंच हा, रोजच्या सरावाने तुझ्या हाताला छान चव आली आहे आता. एक मिनिट. हा उपमा तू केलायस? हो काका. का? नाही ग, माझा नाही विश्वास बसत. विश्वास बसत नसला ना तरी हे सगळं खरंच आहे. काय बोलतेस? मीच केलंय. वा वा वा. आई, तू नाही सांगितलंस कसं झालं. खरंच चांगलं झालंय. तू गेलायस कीर्ती? आजी, वंदनाताई आवडला ना? हो, छान झालाय. थँक्यू. अरे ही बघ आली. ये, बस बस. गुड. कीर्ती, जरा खुर्ची मागे घे तिच्यासाठी. हा, ये ग बस. सावकाश. थँक्यू. सुहास भाऊ, तुम्ही बसा ना. हो. ते नंतर नाश्ता करणार. कीर्ती, अगं वाढ की दिव्याला. घे ग. पाणी हवं होतं. तिथे समोर ठेवलंय. सुहास. हा, सुहास भाऊ, पास करा ना. कीर्ती,
जास्त वाढ की तिला. नाही नाही खाऊ दे. आधीच खूप करताय हो तुम्ही आमच्यासाठी. मग खूपच करणार आहे, लाड करणार आहे. आणि असं नाही म्हणायचं, मी तर म्हणते इथेच राहिलीस तरी चालेल कायमची. छान झालाय खरंच. सुहास, अरे तू काय करतोयस? नाश्ता करतोय. ते मला पण दिसतंय, पण इथे का बसलास? वर बस ना. माझी ना लायकी हीच आहे म्हणून. हे बघ, माझं ना आधीच डोकं सटकलंय, त्यात तू अजून डोकं फिरवू नकोस. किटू डार्लिंग, देसाईंच्या जावायची या घरामध्ये हीच किंमत आहे, कळलं? हे बघ, मी हे सगळं सहन करणार नाहीये. ती वस्तीतली घाण जी घरात राहायला आली आहे ना, त्यांना या घरात राहण्याची किंमत मोजावी लागेल. आई, तुला थोडा वेळ आहे का? बोलायचं होतं. काय रे, काय झालं? काय असं झालं नाहीये, पण जस्ट तुला आयडिया द्यायची होती की सध्या भाऊ सुद्धा नाही आहेत घरात, आणि घरातली परिस्थिती बघता मला एवढंच म्हणायचंय की काकू आणि आजींची काळजी आपणही घ्यायला पाहिजे. म्हणजे शिवा आहेच, पण शिवाची आत्ता मेंटल स्टेट खूप वल्नरेबल आहे. तिला घरच्यांचंही जरा टेन्शन आहे, त्या घराचंही टेन्शन आहे. सो तिने आपल्यासाठी असं खूप वेळा केलंय. अरे आशू, हे सगळं सांगायला हवं का? नाही सांगायला हवं म्हणजे नाही, मला माहिती आहे तू काळजी घेशील तिची आणि या सगळ्याच परिस्थितीची, पण तरी आता ताई आणि जिजू घरात असताना काकूला आणि आजींना काही त्रास नको व्हायला त्यांच्यामुळे, एवढंच माझं म्हणणं आहे. काय झालं? अभिमान वाटतोय तुझा. म्हणजे ह्या आशूकडे बघताना मनात असा विचार येतोय की हा जबाबदार आशू मला तेव्हाच दिसला जेव्हा ही सीताई बदलली. शिवाने ज्या प्रकारे तुझी साथ दिली आहे, ज्या प्रकारे तुला सांभाळलंय ना, त्यामुळेच हे शक्य झालंय आशू. अर्थात खूप शिकायला मिळालं मला तिच्याकडून. हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस. मी आहे ना घरात, मी सगळं व्यवस्थित करीन. त्यांना अजिबात त्रास होऊ देणार नाही. येस मी त्यांनाही सांभाळून घेईन आणि शिवालाही सांभाळून घेईन. येस, आहे, मला खात्री आहे. तू बेस्टच आहे साई. लव्ह यू. चल. अच्छा. कीर्ती, मला एक स्मूदी बनवणार. इथे जरा गरम होतंय, मी रूम मध्ये जाऊन एसी लावून पडते. काय नोकर वाटले मी? तू कुठे राहतेस? ओ, आउट हाऊस ना. हे बघ, तू ज्या या घरात राहायला आलीस ना, हे घर माझं आहे. इथे तुझ्या ऑर्डर घेत बसणार नाहीये मी. आणि हा जो खोटा प्रेग्नन्सीचा ड्रामा आहे ना, तो माझ्या समोर नाही चालणार आहे. आणि तुझे जिभेचे चोचले तर मी पुरवणारच नाही. मला खूप काम आहे. कीर्ती, इकडे जाणार होतीस ना? माझं मी बघून घेईन. सीताई, काय ग दिव्या? तुम्ही मला सांगू शकाल का मिक्सर कुठे ठेवलंय? कशासाठी? मला जरा ज्यूस प्यायची इच्छा झाली होती. हो ना, मग तू कशाला करायला हवा? कीर्ती करेल ना. नाही, त्या त्यांच्या कामात आहे, उगाच त्यांना त्रास नको. अगं, त्रास कशाला? आत्ता होईल. थांब. कीर्ती, दिव्या काय सांगते तो ज्यूस बनवून दे बरं तिला.
आई मी हातात ऑलरेडी एक काम घेतलंय तेच पूर्ण करते. हा मी पण तेच सांगत होते. असू द्या ना सीताई, मी करते. अगं त्यात काय, ज्यूस बनवायला कितीसा वेळ लागतोय. कीर्ती 2 जीवांची आहे ती, तिला दगदग नको. सॉरी कीर्तीताई, हवं तर मी इथेच थांबते. ज्यूस पिऊन झाला की मी ग्लास क्लीन करून जाते. अजिबात नाही, तू तुझ्या रूम मध्ये जा आणि थांब तिथे. कीर्ती आणून देईल ना तुला. ग्लासही उचलायची गरज नाही, कळलं? जा कीर्ती, दे ग. कीर्ती आणून दे हा, मी रूम मध्ये. हे काय, भांडी नाही घासली अजून? नाही, मी घासणारच होते, पण उर्मिला ताई म्हणाले. काय म्हणाल्या उर्मिला ताई? कीर्ती नोकर आहे? नोकर आहे मी या घरची? नोकर नाही आहे मी. आणि हा तुमच्या मुलीचा ग्लास तुम्हीच धुवायचा. आणि स्वयंपाक करून गेले होते ना मी, फक्त भांडी घासायची होती, ती पण नाही करता आली. दुसऱ्याच्या घरात राहताय ना, एवढं तरी करा मग. करते. जा लवकर. आणि लगेच जाऊन त्या शिवाला सांगायची काही गरज नाही. काय ना, मला एकटीला कामं करून करून कंटाळा आलाय म्हणून तुम्हाला सांगते. आणि तसंही वस्तीत काम करायची सवय आहे ना तुम्हाला. तिथे भांडी घासायला बाई कुठे असते? मग इथे करा, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही चिडू नका ना, मी करते कीर्ती ताई. मग करा पटापट करा. हो बाप रे, भांडी पाडू नका. काही झालं ना तर परत मलाच ऐकायला लागेल. तुम्ही शांत व्हा ना कीर्ती ताई, मी करते सगळं. मग करा लवकर. तुम्ही शांत व्हा, मी करते. नीट धुवा. हो. काय झालं? अशा बघत कशाला उभ्या आहेत? काय आई, तू का काम करते? म्हणजे हिने काही ऐकलं नाहीये. तू सांगितलं का आईला काम करायला? एक मिनिट. मी तुझ्या आईला काहीही सांगितलेलं नाहीये, उगाच माझ्यावर येऊ नकोस. हे बाई, माझ्या आईला काही एक मिनिट. तुझ्या आईला वस्तीत काम करायची सवय आहे म्हणून आले असतील त्या मदत करायला मला. सवय म्हणजे काय? नाही शिवानी, हे बघ, त्यांनी काही सांगितलेलं नाहीये, मी स्वतःहूनच करते. कशाला करते? नाही करायचं काम. कुणाला करायचं नसेल ना तर तो नाही करणार, मी करीन. अगं मग कर ना, प्रॉब्लेम काय? कर तू, तुझे पाहुणे आहेत, तू सांभाळ. काय झालं? पाहुणे म्हणाले तर राग आला का? म्हणजे पाहुणे नाही आहेत का ते? शिवानी, तुला माझी शपथ आहे, तू एक शब्दही बोलणार नाहीयेस. चालू दे तुमचं, मी जाते, खूप काम आहेत मला. हे बघ शिवानी, आई तू काय काम केलं? हे बघ, घरात दिवसभर बसून कंटाळा येतो ना, केली 4 कामं तर काय तू बिघडलं? बाजूला हो. आणि हे बघ, तुला ना राबवायला इथे बोलवलेलं नाही. मी काम करेन, तू काम करायचं नाही. देवा, माझ्यामुळे पुन्हा ह्या घरात वादविवाद नको.